12व्या शतकामध्ये लिंगायतांचं पहिल्यांदाची अनुभूती आली या सिद्धरामेश्वराच्या मंदिरामध्ये आणि कर्मातून मुक्त होऊन ईश्वरी तत्वाकडे जाणारी व्यक्तिमत्व म्हणजे हा सिद्धरामेश्वर आणि त्यांच्या साक्षीनं आज आपला इतिहास विसरून गेलेला आहोत आणि आज अंधकारामध्ये आपण चाचपडत आहोत। अशा वेळेला एकाला ट्रस्ट या ठिकाणी येतोय आणि त्या इतिहासाचं पुनरुज्जीवन करण्याचं काम, उजाळा देण्याचं काम त्यांच्यामार्फत झालं की खरोखरच आपल्यालाच भाग्याची गोष्ट नाही, सिद्धरामेश्वर त्या ठिकाणी असते ते नाही आनंदित झाले। आज त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये बसवण्णा भरलेले आहे आणि त्यांचा ध्यास लागलेला आहे बसवण्णासाठी। असे थोर व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये जगदीशार होते। मित्रांनो, आज 24वे वर्ष आहे जागतिक लिंगायत जागतिक धर्मामध्ये किंवा देशामध्ये आनंदी देश कोणता असा सर्वेक्षण करण्यात आलं। 143 देशाचं सर्वेक्षण झालं आणि 143 देशामध्ये आपला भारताचा जो नंबर आला 123वा। ज्या भूमीमध्ये देव म्हणतो, 33 कोटी देव म्हणतो, त्याचा निवास म्हणतो, तिथल्या लोकांची अस्वस्थता आणि बैचेनी आपल्याला दिसून येते। आणि ज्या ठिकाणी नेदरलँड असतील, स्वित्झर्लंड असतील अशा ठिकाणी जे पहिल्या क्रमांकामध्ये 10 देश आहेत त्याच्यामध्ये देवपूजा नाही, मूर्ती पूजा नाही, पण याचं उत्तर ज्यावेळेला आपण शोधायला जातो त्यावेळेला सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या मंदिरामध्ये 12व्या शतकामध्ये अल्लम प्रभूंनी जी काही संवाद घडला त्या संवादामध्ये आपल्याला उत्तर मिळतं। आता अल्लम प्रभू कोण हे आपण जाणून घेऊया, नंतर परमेश्वराची प्राप्ती कशी झाली या ठिकाणी त्या देवभूमी मनाला काहीच नाही, मग आपण त्याच्या तपशीलवर आपण जाऊ। अल्लम प्रभू गुरुच्या शोधात होते आणि गुरुच्या शोधात असताना ते वनवन फिरत होते, भारतभर प्रवास केला आणि गेल्यानंतर शिकारीपूर तालुक्यामध्ये वडीगावी एका ठिकाणी दुपारची वेळ होती, त्या ठिकाणी ते विसावले। त्या शेतामध्ये विसावले असताना त्यांच्या नजरेत आलं की एका कोपऱ्यामध्ये त्याला चैतन्य शक्ती जो आपण पादोदक गाभाविषयी केला त्या पादोदक किंवा आरा म्हणतो आपण, शरीरावरती एक आरा एक चैतन्य तयार होत असतो, अशा पद्धतीनं त्या कोपऱ्यात ते वर गेले। त्यावेळेला ते त्या ठिकाणी त्या अल्लम प्रभूंनी त्या ठिकाणी ते त्या शेतकऱ्याच्या मदतीनं त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी ती गुहा होती, गुंफामध्ये अनिमेष देव तळहातामध्ये इष्टलिंग घेऊन बसलेले होते आणि त्या ठिकाणी सोलापूरचे सिद्धरामेश्वर अल्लम प्रभू त्या ठिकाणी होते। अल्लम प्रभू त्या गुहेमध्ये गेले, ते गुरुसाठी ते भटकत होते कारण त्यांना आत्मशांती त्या ठिकाणी गेली नव्हती। त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते अनिमेष देव होते, निस्तब्ध होते, त्यांची समाधी अवस्था त्या ठिकाणी लागली होते, मुदती नव्हते आणि त्या ठिकाणी त्यांच्या तळहातातला जो इष्टलिंग आहे तो त्यांनी स्वतःच तळहातात घ्यावा असा निश्चय केला आणि निश्चय केल्यानंतर त्या अनिमेष देवांचं त्या ठिकाणी लिंगायित केलं आणि अल्लम प्रभूंनी धाडस केलं की आता गुरु नाही। आज आपण म्हणतो की देहधारी गुरुची आपल्याला आवश्यकता आहे, परंतु त्या ठिकाणी देहधारी व्यक्ती नव्हती, फक्त केवळ हे इष्टलिंग त्या ठिकाणी होतं। इष्टलिंग तळामध्ये घेतल्यानंतर त्या इष्टलिंगात मार्गदर्शन मागण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली, हे देवा माझ्या शरीराचे कर्मरूपी घाण नष्ट कर, मनाची चंचलता नाहीशी कर, भयमुक्त रहा, माझ्यामध्ये सदैव धरून माझ्यावरती कृपा कर। त्या क्षणाला त्यांनी काय त्या इष्टलिंगाशी एकरूप झाले। इष्टलिंगाशी एकरूप झाल्यानंतर त्या इष्टलिंगाचा जो चैतन्य होता तो शरीरावरती पादोदक रूपामध्ये सर्वत्र स्प्रेड झाला आणि या पादोदकाच्या माध्यमातून त्यांचं शरीराचं शुद्धीकरण झालं, मनाचं शुद्धीकरण झालं आणि भाव जगत म्हणतो जे आपले द्वेष बीज रूपामध्ये अंतरंगामध्ये पडलेले असतात त्या तिन्हीचं त्यांचं शुद्धीकरण झाल्यानंतर ईश्वरी तत्वाशी ते एकरूप झाले, त्या ठिकाणी शिव प्राप्त। त्या ठिकाणी अल्लम म्हणतात की मी एवढं वनवन फिरलो, मी गुरुच्या शोधात फिरलो, परंतु मी गुरु लिंग जंगम आणि शिव बनलो। ही वस्तुस्थिती त्या इष्टलिंगाच्या माध्यमातून अल्लम प्रभूंना त्या ठिकाणी आत्मज्ञान त्या ठिकाणी प्राप्त। मग आत्मज्ञान झाला, सच्चिदानंद स्वरूप ते प्राप्त झालं, त्यांना प्रत्येक गोष्ट समजायला लागली।
जसं बुद्धांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं, त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्या दिव्य दृष्टी पडल्यानंतर त्यांची 4 जे मित्र होते सोडून गेले होते आणि त्यांना दृष्टी प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा जर धर्म उपदेश केला त्या 4 मित्रांना केलं. अशाच पद्धतीनं अल्लम प्रभूंच्या बाबतीमध्ये देखील घडलं. अल्लम प्रभूंनी ज्यावेळेला दिव्य दृष्टी टाकली त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी मुक्तायकांचा दृष्टिकोन त्यांच्या पुढे आला. मुक्तायकांचं देखील भाऊ अजगरना लिंगायचं झालं तर हातामध्ये इष्टलिंग आहे पण त्याला भेटत नाही. आणि नंतर ते दुसऱ्यांदा ते आलं सोलापूरचे सिद्धरामेश्वर त्यांच्या नजरेत आले. सोलापूरचे सिद्धरामेश्वर 68 लिंगाची स्थापना करतात, लोकोपयोगी कामं करतात, या ठिकाणी तलाव बांधतात, परंतु त्यांनाही शिव भेटलेलं नाही. अशा पद्धतीने मल्लायाची भेट घेण्यासाठी ते सोलापूरच्या सिद्धरामेश्वरला भेटण्यासाठी ते गेले. आणि तिसरं जे वृत्त होतं त्या ठिकाणी गुरुतत्वाचं ज्ञान दिलं आणि सोलापूरच्या सिद्धरामेश्वरामध्ये लिंगतत्वाचं ज्ञान अल्लम प्रभूंनी प्रदान केलं. आणि तिसरं जे ज्ञान होतं बसव कल्याणमध्ये बसवांना देखील लौकिक कार्यामध्ये गुंतलेले होते. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये लिंग आहे म्हणजे त्याला शिव समजत होते आणि कुठलंही मार्गदर्शन करत नव्हते. अशा वेळेला त्यांनी लिंगाचं विस्मरण झालं होतं, जन्माचं विस्मरण झालं होतं. ते लौकिक कार्यामध्ये गुंतल्यामुळे स्वतःचं अस्तित्व ते पण विसरले होते. अशा वेळेला अल्लम प्रभूंनी त्यांना जाणीव करण्यासाठी ही 3 तत्व 3 ठिकाणी घडलेले आहेत आणि या 3 ठिकाणी घडलेल्या तत्वाचा जर आपण अभ्यास करू शकतो तर परिपूर्ण लिंगायत आपण होऊ शकतो. अशा पद्धतीचं वाटचाल त्या ठिकाणी झालं. या ठिकाणी पहिल्यांदा जर गेले ते गुरुतत्वाच्या विषयी ते अल्लम प्रभूंनी मुक्तायकडे ही स्टेप्स आहेत. लक्षात घ्या, अंतरंगामध्ये मूळ स्वरूप मूळ चैतन्याशी जर तुम्ही एकरूप व्हायचं असेल तर या परमेश्वरावरतीच तुम्हाला श्रद्धा बाळगायला पाहिजे. परमेश्वराशी जसं एकरूप होता तसं विकारातून तुम्ही मुक्त हो. अशा पद्धतीचं ज्या 3 स्टेप्स का सांगितले आहेत त्यालाच आपण संचित कर्म म्हणतो, प्रारब्ध म्हणतो किंवा यमन कर्म करतो किंवा भय कर्म. ही जी कर्म असतात ही कशामुळे बांधली जातात हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मनामध्ये जे विचार असतात ते जवळजवळ 60,000 विचार येत असतात. त्यातील जी कर्म असतात काही संचित असतात, काही जे असतात आता मला ताण लागली मी पाणी पिलं माझा कर्म निघून गेला. कुणाला चहाची तलप केली चहा पिलं तो कर्म संपला. कुणाला भूक लागलेलं असतं, कुणाला दारूचं व्यसन असतं, दारूच्या चेतना त्यामध्ये संवेदना प्राप्त होतात, दारू पिल्यानंतर थांबतो. अशाच पद्धतीनं ते दैनंदिन जीवनामध्ये भूत आणि भविष्याचं ज्या वेळेला आपल्या मनामध्ये विचार येतात सातत्याने विचार आपण भटकत असतो ते देखील विचाराचं कर्म आपल्या शरीरामध्ये कर्म म्हणजे मनाचं असंतुलन आणि तो रोगी आपण आहोत. म्हणून आपला देश मागे पडतो. आपल्या मनामध्ये जे विचार असतात ते विचार तुमच्या मनामध्ये किती वेळ भरकटतात, प्रत्येक क्षण भरकटत असतात. प्रत्येक दुसरा विचार येतो याला आपण उत्पत्ती स्थिती लय. उत्पत्ती होतो, एक विचार येतो, परत दुसरा विचार येतो, परत तिसरा विचार येतो. त्या विचाराच्या गोंधळामध्ये जे काही धर्मभ्रांती आपल्यामध्ये निर्माण झाली. आता या ठिकाणी तुम्ही बसला, मला शिवी दिल्यानंतर तुम्ही निघून गेला. मी सातत्याने त्याच्याबद्दल विचार करायला लागलो. त्या शिवी देणाऱ्याला मला कुठंतरी त्रास द्यायला पाहिजे, त्याला मारायला पाहिजे आणि तो जर विचार माझ्यामध्ये सातत्याने जर विचार येत असेल त्या पद्धतीचं संचित कर्म देखील आपल्यामध्ये साधलेलं असतं. मग हे जे काही कर्म असतात त्या कर्मातून मुक्त होण्यासाठी हे पुरुलिंग निर्माण. त्या कर्मातून मुक्त होण्यासाठी इष्ट प्राणभाव आहे. त्या कर्मातून मुक्त होण्यासाठीच हे पालक आहे. गुरु पालक असेल, जंगम पालक असेल किंवा लिंग पालक असेल, या तिन्हीचा आपण त्या ठिकाणी किंवा पूर्वी करणार आहे. त्या तिन्हीच्या पद्धतीनं आज मुक्तायकाच्या बाबतीमध्ये जे घडलं ते मुक्तायकांच्याकडे गेल्यानंतर मुक्तायकांना सांगितलं तू शिव आहेस. मुक्तायकाचा विश्वास त्या ठिकाणी बसला. थोडक्यात ते तुम्हाला कालावधी पण थोडी दिलेली आहे. थोडं शॉर्ट करून आपण पुढं सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये पोहोचत जायचं आहे. आपल्याला शिवत्व प्राप्ती या ठिकाणी त्या ठिकाणी मुक्तायकाने प्रश्न केला, जर मी शिव असेल, शरीर मन आणि इंद्रिय जोपर्यंत आहे, जोपर्यंत उत्पत्ती स्थिती लय म्हणजे आपल्यामध्ये जे कर्माचं जे आपल्यामध्ये विचार येतात, विचाराचा प्रभाव मेंदूमध्ये पडतो, मेंदूचा संवेदनाच्या रूपामध्ये सर्वत्र शरीरामध्ये उमटतात. दुःखाचं कारण बाहेरचं नाही, आपल्या त्वचेखाली दडलेल्या संवेदनामध्ये, आपल्या त्वचेखाली चढलेल्या पादोदकांच्या पद्धतीने ज्यावेळेला आपण अंतरंग होऊ
त्याच वेळेला आपण मुक्त होतो आणि शिव होतो. या ठिकाणी एक अशिक्षित बाईने अल्लाह प्रभू देवाला प्रश्न विचारला की या अस्त्र भावनेमध्ये हे इंद्रिय मन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्यामध्ये शत्रुत्व जागतात, म्हणजे आपल्या अंतरामध्ये राग द्वेष मद मत्सर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्यावरती दुःखाचा भार आहे आणि या कर्मबंधनातून मी मुक्त होत नाही. आणि त्याचा भेद जाणण्यापर्यंत म्हणजे उत्पत्ती स्थिती लय जाणण्यापर्यंत स्वयं शिव होऊ नये. म्हणजे तुम्हाला शिवाचा अर्थ कळला की परमेश्वराचं अस्तित्व आपल्यामध्ये मूळ चैतन्य स्वरूपामध्येच विद्यमान आहे, परंतु ही जी काही कर्माचं बाबा आपल्याला आलेला आहे त्या कर्मातून जोपर्यंत स्टेप बाय स्टेप आपण अंतरंगामध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला शिवत्वाचा साक्षात्कार होत नाही आणि दुःख मुक्ती होत नाही. त्या ठिकाणी आपण रात्री झोपतो, झोपल्यानंतर अवस्था काय असते, आपलं मन शांत आणि स्थिर झालेलं असतं, त्याच वेळेला आपण झोपी जातो. का मनामध्ये कल्लोळ उठलेला असतं, झोप लागतं कधी कुणाला नाही का? मन शांत आणि स्थिर झाल्यानंतर आपण झोपी जातो, म्हणजेच आपण झोपीमध्ये गेल्यानंतर आपलं स्वप्न अवस्थेमध्ये आपलं अनकॉन्शियस माइंड जो असतो तो चालू असतो, म्हणून आपल्यामध्ये स्वप्न स्थिती असते. म्हणजे बाहेरचं आपलं जे मन असतं ते झोपी गेलं आणि अंतर्मन आपल्या चेतना त्या ठिकाणी संवाद साधत असते, म्हणून स्वप्न असतं. आणि ज्या वेळेला शरीराचा संबंध तोडतो झोपेमध्ये आणि मनाचाही संबंध ज्या वेळेला तुटतो त्यावेळेला आपण गाढ झोपेत असतो. म्हणजे ही जी अवस्था असते ही जागृतपणे ज्या वेळेला आपली ही स्थिती होती शिवयोगामध्ये आपल्या दुःखाचा विरोध करतो त्यावेळेला हीच स्थिती चैतन्यात्मक असते, त्यालाच आपण शरण म्हणतो. शरण याचा अर्थ की या मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये जी झालेली सूतक आहे त्या सूतकातून मुक्त होणारी एक निर्मल चैतन्य अखंडित व्यक्ती म्हणजे शरण. त्या ठिकाणी अल्लाह प्रभू देवाने तिला गुरुलिंग गुरुवरती स्थापित केलं. म्हणजे नेमकं काय केलं, गुरु म्हणजे काय? आता आज आपण देहधारी व्यक्तीकडे बघतो, अल्लाह प्रभूच्या जीवनामध्ये घटना बघतो की तिथं देहधारी व्यक्ती नव्हती. या ठिकाणी अल्लाह प्रभू देवाने त्या मुक्तायकाला सांगितलं की तुझ्या देहधारी व्यक्तीकडून तुझ्या जीवनाच्या समस्या कधीही सुटत नाही. तुझ्या ज्या समस्या आहेत तू स्वतः क्रिएट केलेली आहेस आणि त्या समस्या तुलाच सोडवायला पाहिजे, तुझ्याशिवाय दुसरा कोणीही सोडवू शकत नाही. त्या ठिकाणी जर आपण मुक्तायकाला केलेली दीक्षा दिली, तिला स्वतःहून अंतर्मुख व्हायला सांगितलं आणि एकदा आपण अंतर्मुख व्हायला शिकलो, एकदा आपल्याला सतर्कता आली आणि एकदा आंतरिक समज आपल्याला जर यायला लागली तर आपणच त्या ठिकाणी गुरु. आणि गुरुचा पादोदक ज्या वेळेला तयार होतो, पादोदकाचा विषय या ठिकाणी मी सांगतो. ज्या वेळेला मन सूक्ष्म होतं, आता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे साधना करतात, त्या साधण्याचा अर्थ आपल्या मनामध्ये विकार किती जातात हे साधना करायला झाले होत असतो. किंवा शिवयोग साधना करत असताना शिवयोग साधण्याचा अर्थ आपण जाणून घ्यायला पाहिजे की शिवयोग साधना जी करतो ठीक आहे. त्या ठिकाणी मुक्तायकाला त्यांनी दिलं, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांच्याकडे निघाले एक ग्रेथा. तिथे गेल्यानंतर एक त्या ठिकाणी छोटीशी मी गाठा सांगतो. डॉक्टर नीतू मांडके 2003 साली रोगतज्ञ होते, हृदय रोगतज्ञ होते, एक्सपर्ट्स होते, लाखो लोकांचं जीवदान केले होते. आणि एक दिवस त्यांना दिल्लीला सेमिनारसाठी बोलवलं आणि त्या सेमिनारसाठी निघत असताना एरोप्लेनवर ड्रायव्हरने नेऊन विमानतळावर सोडलं आणि विमानतळावर सोडल्यानंतर ढगाळ वातावरण होतं, ड्रायव्हर निघून गेला आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे तो रद्द झाला आणि रद्द झाल्यानंतर परत ते त्यांना ते सेमिनारला जायचं होतं, परत घरी आले तोपर्यंत ड्रायव्हर निघून गेला होता आणि ड्रायव्हर निघून गेल्यानंतर त्यांनी चर्चा केली सेमिनारनंतर आपण अटेंड व्हायला पाहिजे. त्यांनी स्वतःची गाडी काढली आणि 4.5 तास प्रवास करून दिल्लीच्या दिशेने गेले आणि परत ढगाळ वातावरण, पाऊस जोरात, पुढं काही दिसेना, रस्ता चुकलं आणि एका ठिकाणी त्यांनी थोडं विसावून गेले. तेवढं त्यांना आळसपणा आला
किंवा त्याला झाल्यानंतर एका ठिकाणी गाडी तिने थांबवली आणि एका ठिकाणी दिवा दिसत आणि दिवा दिसत असल्यामुळं त्या घरामध्ये गेलं. तर 4.5 तास प्रवास त्यांना अस्वस्थने झालेलं होतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मातेने त्यांना दार उघडलं आणि आत प्रवेश केला आणि थोडं विचारपूस केली. माझं अशी अशी परिस्थिती विमानी रद्द झालं आणि मला गाडी पण चुकली, रस्ता पण चुकला आणि मी आता संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळची वेळ असल्यानंतर त्याला चहा पाणी दिलं आणि तोपर्यंत त्या मातेनं त्या देवघरामध्ये एक हातामध्ये बाळ घेऊन त्या ठिकाणी तिने देवाकडे प्रार्थना करत होती की माझ्या बाळाचं बरं व्हावं, दुःखातून मुक्त व्हावं. त्यावेळेला त्या माणकेने विचारलं, बाळ तुझं काय झालं? त्या ठिकाणी तिने कथा सांगितली. त्या बाळाला हृदयविकाराचा मूळताच आजार आहे. मी सर्व डॉक्टर केले, माझी आहे ती प्रॉपर्टी विकून केली, परंतु मला एका डॉक्टरने सांगितलं की याच्यावर एकच उपाय आहे की ते मुंबईमध्ये नीतू मांडके म्हणून त्याचे डॉक्टर आहेत, तोच त्याला वाचवू शकतो. आणि या क्षणाला तेच त्यांनी सांगितलं, तेच मी नीतू मांडके. म्हणजे परमेश्वराची कृपा, परमेश्वराशी तुम्ही ज्यावेळेला एकरूप होत असताय त्यावेळेला डॉक्टर स्वतःहून त्या ठिकाणी गेले, देवरूपामध्ये तिथे डॉक्टर त्या ठिकाणी आहेत आणि पैसे नसताना तिला त्यांच्याच गाडीत घालून परत ऑपरेशन करून त्याला पाठवले. या ठिकाणी अल्लम प्रभूंचं देखील असंच झालं. सोलापूरचे सिद्धरामेश्वर 68 लिंगाची स्थापना करत असताना मल्लयाच्या भेटीसाठी आतुरलेल्या असताना अल्लम प्रभू या ठिकाणी होते आणि अल्लम प्रभू मल्लयांची भेट घालण्यासाठी आल्यानंतर इथली जी अवस्था त्यांना पाहायला मिळाली त्या ठिकाणी जर बघितल्यानंतर बांधून दगडाचे घड, दगडाचा देव करून तो दगड आणून ठेवतो दुसऱ्या दगडावर, देव तरी लिंग प्रतिष्ठा केली असं होईल. त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. आज देखील हेच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या संसारूपी कर्म बाजारामध्ये प्रत्येकाचे संकल्प विकल्प असतात, इच्छा आकांक्षा असतात. त्या इंद्रियातीत अवस्थेमध्ये आपण जर देवपूजा करू शकलो तर इच्छा कधीही प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी अल्लम देवाचे सांगितले एक त्या ठिकाणी नरक यातना तुम्हाला भोगावं लागेल. जर तुम्ही प्रतिष्ठा केली तर त्या ठिकाणी एक अशिक्षित माणसाचं ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही असायचं एक त्या ठिकाणी तुम्हाला एक म्हणतो ನಾವು ಇದ್ದಂಗೆ ಇರ್ತವ ನಮ್ಮದೇವರು ಹೇಳುದೇ ಕೇಳ್ತವ ನಮ್ಮದೇವರು ಹೌದಂದ್ರ ಹೌದಾಗ್ತವ ಅಲ್ಲಂದ್ರ ಅಲ್ಲ. ಹಾಲ ಕುಡಿಸರ ಹಾಲ ಕುಡಿತವ, ಹುಗ್ಗಿ ಉಣ್ಸರ ಹುಗ್ಗಿ ಉಣ್ತಾವ, ಕುರಿ ಕೋಳಿ ಇದ್ರೆ ಕುರಿ ಕೋಳಿ. ನಾವು ಇದ್ದಂಗೆ ಇರ್ತಾವ ನಮ್ಮದೇವರು ಹೇಳುದೇ ಕೇಳ್ತವ ನಮ್ಮದೇವರು. ಗುಡ್ಯಾಗಿಟ್ರ ಗುಡ್ಯಾಗಿರ್ತಾವ, ಜಗಲಿನಾಗಿಟ್ರ ಜಗಲಿನಾಗಿರ್ತಾವ, ಚರ್ಚ್ದಾಗಿಟ್ರ ಚರ್ಚ್ದಾಗಿರ್ತಾವ, ಮಸೀದಾಗಿಟ್ರ ಮಸೀದಾಗಿರ್ತಾವ. ನಾವು ಇದ್ದಂಗೆ ಇರ್ತವ ನಮ್ಮ ದೇವರು ಹೇಳುವುದಕ್ಕೆ ಇರ್ತವ ನಮ್ಮ ದೇವರು. ಕುಂಕುಮ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಕುಂಕುಮ ಹಚ್ಕೋತಾವ, ಇಬತ್ತೆ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಇಬತ್ತೆ ಹಚ್ಕೋತಾವ, ಬಂಡರ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಬಂಡರ ಹಚ್ಕೋತಾವ. ಇದ್ದಂಗೆ ಇರ್ತವ ನಮ್ಮ ದೇವರು ಹೇಳುವುದಕ್ಕೆ ಇರ್ತವ ನಮ್ಮ ದೇವರು. ಹಾಲ ಕುಡಿಸ್ತಾವ ಹಾಲ ಕುಡಿತಾವ, ಹುಗ್ಗಿ ಹೋಳಿಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಹುಗ್ಗಿ ಹೋಳಿಗೆ ತಿಂತಾವ, ಕೋಳಿ ಕುಡಿಕೋದ್ರ ಕೋಳಿ ಕುಡಿತಿರ್ತಾವ. ಇದ್ದಂಗೆ ಇರ್ತವ ನಮ್ಮ ದೇವರು ಹೇಳುವುದಕ್ಕೆ ಇರ್ತವ ನಮ್ಮ ದೇವರು. ನೆಂಬರದವರನ್ನು ಬಿಟ್ಟಿದ್ದೆವು, ಅಲ್ಲದ ದೇವರ ನಾವು ಹುಟ್ಟಿಸಿದ್ದೆವು, ಅಲ್ಲದ ಊರಿಗೆ ನಡೆದಿದ್ದೆವು, ನಮಗೆ ಹ್ಯಾಂಗ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸಿಕ್ಕತ್ತು ಇದೇ ನಮ್ದು. आता इथून पुढे खरं रहस्य यातून आपल्याला आता समजतोय. या ठिकाणी आपण प्रभूने 120 नंबरच्या वचनाने म्हणतात, ध्येय आहे देऊळ आणि दुसरे हवे कशाला देऊ. प्राणाचं आहे लिंग आणि अन्य लिंग कशाला नाही सांगता येत, नाही ऐकता येत. महेश्वरा तू झाल्यास दगड मी सौतरी का. आणि ते देवपूजा केले, ते बुद्ध झाले, बद्ध झाले. या सिद्धेसाठी आपण जे म्हणतो देवालीन बनत असतो, आपण कर्मावर कधीही फोकस करतो. वास्तविक पाहता आपल्या जीवनामध्ये या कर्मावरती सुखदुःखावरून असतात आणि जोपर्यंत आपण कर्म या शिवयोग साधनेतून जाणत नाही तोपर्यंत आपण या जीवनामध्ये मुक्त होत नाही आणि आपण ईश्वरी तत्वाकडे आपण पोहोचत नाही. आणि आज आपण जर परमेश्वरावरती जर श्रद्धा ठेवू शकलो तर श्रद्धा ठेवणे म्हणजे काय, दोन विचारातला जो ज्ञात असतो, जी शून्य स्थिती असते, ती शून्य स्थिती जर आपल्यामध्ये निर्माण होत गेली तर आपण शिवत्वाकडे जात असतो. हेच खरं या शिवयोगाचं
या ठिकाणी जो अंतर्मुखी होतो तो सदासुखी होत असतो आणि हीच वास्तविकता आहे. आणि त्यानंतर जो प्रश्न निर्माण होला, आज हे साक्षीला आहे सिद्धरामेश्वरांचं त्या ठिकाणी जे तलाव त्यांनी बांधलं होतं, त्या तलावाच्या बाबतीमध्ये देखील अल्लमप्रभू देवाने सांगितलं होतं, तनरूपी चलन मनरूपी बंधारा आचाराची सोपन परमानंद हेच जल. सिद्धरामेश्वरांना त्यांनी उपदेश केला होता की हे जे काही मानव निर्मित म्हणजे तलाव बांधतोस त्यापेक्षा आध्यात्मिक तलाव बांध, जो आध्यात्मिक या शरीराचा तलाव असतो. त्या शरीराच्या तलावामध्ये द्रष्टाभावाने जर मनाचं बांध त्या ठिकाणी घातलास आणि सोपानरूपी जर चलन त्या ठिकाणी चढवलास, हेच आध्यात्मिक जीवनामध्ये तुला खरं शिवत्व प्राप्त होतं. हा इतिहास साक्षीचा आहे सोलापूरचा सिद्धरामेश्वर. आणि या सोलापूरच्या सिद्धरामेश्वरामध्ये या धर्मगंगेमध्ये जर आपण उडी मारलो तर निश्चित स्वरूपानं आपल्या जीवनाच्या ज्या समस्या त्याचं निराकरण करतो. आज आपण बघतो या दैनंदिन जीवनामध्ये आज धरण बांधलं जातं पण आउटलेट नसतं धरण देखील वाया जातं, कारण धरण फुटत असतं. आज आपल्याला ह्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. आज भैरू महाराज म्हणतो की भैरू महाराज आध्यात्मिक गुरु. आज चित्रगुरूचे मठाधिपती देखील एक त्यांना देखील अशी आत्महत्या करण्याची वेळ आली. साने गुरुजींना आत्महत्या करण्याची वेळ आली. भैरू महाराजांचा जे विद्यानंद बेडेकर म्हणून ज्यांनी मनशक्ती केंद्र चालवणारे मंत्रालयातून 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करायची वेळ आली. ही जी काही शेतकरी वर्ग आत्महत्या करतोय त्यांच्यामध्ये जे खदखदणारा जो आपल्या असणारा तो द्वंद्व चालू आहे, त्या द्वंद्वातून जर मुक्ती मिळवायचा असेल तर आपल्यामध्ये जो विद्यमान परमेश्वर आहे त्या परमेश्वरावरती आपली भक्ती ठेवली पाहिजे. आणि ते आपण पादोदक म्हणतो, पादोदकांचा लाभ अजून आपण भेटलेला आहे. एकच मी सांगतो आणि त्यातून मुक्त होतो. मित्रांनो, जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला मला संघर्ष या ठिकाणी हाताने या ठिकाणी सांगतो तेच मी तुम्हाला बोला. या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आपण म्हणतो पादोदकाचा विषय सातत्याने मांडला जातो. मन शांत आणि स्थिर झाल्याशिवाय पादोदकाची निर्मिती तुमच्यामध्ये होते. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये अनकॉन्शियस माइंड मध्ये द्वंद्व चालू आहे, ते द्वंद्व जोपर्यंत त्या पादोदकाला चिकटत नाही, त्या पादोदकाचं जाणीव जोपर्यंत होत नाही, तुमच्यामध्ये द्वंद्व स्थिती कधीच सुटत नाही. माझ्यावरती प्रसंग आला होता एकदा की माझ्यावरती पोलीस केस झाली, एका बाईने केली होती. माझा बिल्डरचा व्यवसाय आणि मला प्रश्न पडला की एफआयआर दर्ज केली. माझा संबंध नसताना नाव आला, पेपरमध्ये मोठ्या हेडिंगमध्ये नाव आला, अस्वस्थ आणि बेचैन. अशा वेळेला आपल्याला कोण वाचू शकतो? कोणीही वाचू शकत नाही तुम्हाला. एक तरी हा अंतरंगामधला खदखदणारा विचार माझा वेगच. मी तडक मला एका पत्रकाराचा फोन आला, थांबा तुमचं उद्या नाव येणार आहे, तुम्ही कोल्हापूर सोडा आणि कुठेतरी निवांत झाले. मला प्रश्न पडला की काय करायचं. त्या ठिकाणी मी गाडी घेतली, उडवीच्या दिशेने ड्रायव्हरला घेतला. आता पोलीस स्टेशनला आपल्याला अटक करण्यापूर्वी आपण जाऊन ध्यानाला बसलो आणि त्या ठिकाणी गेलो. आणि गेल्यानंतर त्या उडवीच्या याच्यामध्ये नोटरी आपलं नोंद केली. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर मी 10 तास तिथं ध्यानाला बसल्यानंतर 10व्या तासामध्ये मला जाणीव झाली. तोच वेळेला मला गुरुपादोदक माझं चैतन्य त्या ठिकाणी आलं. ही चैतन्य त्यावेळेला येते की तुमचा माणूस ज्या वेळेला तुमची अनुभूती वाढत जाते आणि समज वाढत जातो आणि जोपर्यंत द्वंद्व चालू असतो तोपर्यंत तुमची अस्वस्थता कधीच मिटत नाही. त्या ठिकाणी तुम्ही ध्यानात बसून मला 10व्या तासाने झालं. आणि त्याच वेळेला आमच्या पार्टनरने जाऊन हायकोर्टामधलं 2 दिवस 3 दिवस मुक्काम केलं. तोपर्यंत हायकोर्टामध्ये रिलीज झालं आणि त्याच बाईने मला माफी मागायची. मित्रांनो, अशा वेळेला असा कोणता गुरु तुमच्याकडे आहे की तो गुरु तुम्हाला त्या सत्याच्या ज्ञानाला नेण्यासाठी काम करतो. हे सत्य या लिंगायत तत्वज्ञानामध्ये पडलेलं आहे. आणि एवढंच मी या ठिकाणी बोलतो कारण माझा वेळ संपूर्ण धन्यवाद समीक्षा. ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಜನಗಳು ಈ ಶಿಬಿರಕ್ಕೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಅವರು ಟ್ರೈನ್ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು 1 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ನಿಗದಿ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಮಾತಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರ ಪರಿಚಯ ಆಗಿ ಸುಮಾರು ವರ್ಷ ಆಯಿತು. ಮೊದಲ ಬುದ್ಧನ ಭಕ್ತರು ಬುದ್ಧನ ನೀತಿ ಒಳಗವರು ಸಾಕಷ್ಟು ಒಳಗತ್ತೆ 15 ದಿನ 1 ತಿಂಗಳಗಟ್ಟಲೆ ಅವರು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯಾತ್ಮ. ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಏನದನ್ನ ಈ ಬಸವಣ್ಣ ತತ್ವಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ ಎಷ್ಟು ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ಬಹುಶಃ ನಮಗೆ ಬಹಳ ಆಗ್ತದೆ. ಈ ಮನುಷ್ಯ ಏನಾದರೂ ಒಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಪರಿವರ್ತನೆ ತರಬಲ್ಲಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ
ಬಿಜೆಪಿ ಬಹಳ ಗೌರವದಿಂದ ಸಂಭಾಷಣೆಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಿರಿ ಮತ್ತು ನಾಳೆ ಮುಂಜಾನೆ ಬೆಂಗಳೂರಾಗಿರ್ತಿರ್ತೀವಿ. ಇಂಥವ್ರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ಮಾಡಲಿ ಅನ್ನೋ ಆಶಾಕ ಅವರು ಇನ್ನಷ್ಟು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಹೇಳಬೇಕು. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ,